हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमचा मित्र संदीप आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 5 च्या एपिसोड नंबर 9 मध्ये नेमके काय घडलं आणि काय काय महत्त्वाच्या गोष्टी एपिसोड नंबर 9 मध्ये पाहायला भेटले याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। शेवटी अरबाज आणि अभिजित मध्ये भांडण झालं, पण यामागे नेमकं काय रिझन आहे आणि का परत एकदा जान्हवीने कालीचा रूप घेतलाय याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि भरपूर काही गोष्टी सांगणार आहे व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आणि या व्हिडिओमध्ये आज आपण बिग बॉस मराठी सीझन 5 च्या एपिसोड नंबर 9 संपूर्ण माहिती पाहणार आहोत की नेमकं एपिसोड नंबर 9 मध्ये काय घडलं। तर एपिसोडच्या सुरुवातीला बिग बॉसने घरच्या लोकांना बेड परत केले, त्यानंतर बिग बॉसने जान्हवी आणि आर्याला एक्स्ट्रा करन्सी दिली होती आणि ते जपायला पण सांगितले होते। पण अरबाज आणि निक्कीच्या डोक्यात हेच चालू होतं की ह्यांच्या जवळ जी करन्सी मिळाली आहे यांना ते आपण कसं चोरायचं, आणि त्यासाठी त्याने खूप प्रयत्न पण केले। अरबाज आणि निक्कीला वाटत होतं की जी करन्सी आर्याला मिळाली होती ती करन्सी आर्याने बहुतेक अभिजितला दिली असेल आणि त्यामुळे मध्यरात्री निक्की आणि तिची टीम म्हणजे अरबाज, जान्हवी वगैरे अभिजित कडे गेले। अभिजित झोपलेला होता तरी अभिजितवर जबरदस्ती या तिघांनी अटॅक केला आणि त्याचे जो जॅकेट होता तो पण खेचण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे अभिजितला लागलं। पण सोबत अंकितावर पण अटॅक केलेला की अंकिताकडे पण करन्सी असणार, पण अंकिताकडे पण करन्सी नव्हती आणि अभिजितकडे पण करन्सी नव्हती। पण ज्या प्रकारे निक्कीची टीम अभिजितवर अटॅक करत होती, अभिजितला खूप लागलेलं होतं आणि अभिजितने बोललं पण त्याच्या अंगठ्याला खूप लागलेला आहे, खरचटला आहे। आणि याच बाबतीत अभिजित आणि अरबाज मध्ये आर्ग्युमेंट पण पाहायला मिळाली, ज्यात अभिजित अरबाजला बोलला पण होता की तू डायरेक्ट माझ्यावर अटॅक करत आहेस, तर अरबाज पण अभिजितला बोलला तू जरा दमानं बोल, सावकाश बोल, मोठ्याने बोलू नको, मोठ्याने बोलण्याची काहीही गरज नाही। आणि ह्याच टॉपिकवर या दोघांमध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली। अभिजित खूप ओरडत होता कारण अभिजितच्या बोटाला काळे निळ झालं होतं आणि ते त्याला सहन होण्यासारखं नव्हतं आणि यासाठी तो खूप ओरडत पण होता। आणि यावरच जान्हवी पण ओरडली। जान्हवी पण अभिजितला बोलली जर तू एवढा नाजूक आहेस तर बिग बॉस मध्ये यायची गरज नव्हती, बिग बॉस मध्ये तू का आलास जर तू एवढा नाजूक होतास तर। आणि यामध्ये परत जान्हवी आणि अभिजित मध्ये पण आर्ग्युमेंट पाहायला मिळाली। हे तर भांडण संपलं, पण यानंतर निक्की आणि जान्हवी मध्ये एक कन्व्हर्सेशन ऐकायला मिळाली। तिथे निक्की जान्हवीला बोलत होती की त्यात आपली चूक होती, ज्याप्रमाणे आपण अभिजितवर सगळ्यांनी अटॅक केला त्यात आपण रॉंग होतो, आपण चुकीचा होतो आणि ते चूक आपल्याला मान्य करायला पाहिजे। आणि निक्कीने जान्हवीला हे पण समजवलं की जान्हवी तुझे मुद्दे खूप चांगले असतात, पण तुला ज्याप्रमाणे राग येतो तुला तुझ्या रागावर कंट्रोल असायला पाहिजे। आणि याच टॉपिक वरती अरबाज आणि निक्की मध्ये पण कॉन्व्हर्सेशन ऐकायला मिळाली। निक्की पण बोलत होती की आपण जे केलं ते खूप वाईट केलं आणि त्यात आपली चूक आहे, पण निक्कीच्या या गोष्टीला अरबाज अग्री होत नव्हता। आणि या कॉन्व्हर्सेशन मध्ये शेवटी अरबाज निक्कीला सोडून गेला, तिथून निघून गेला। आणि ही पण गोष्ट निक्कीला आवडली नाही की अरबाज निक्कीची डिसरिस्पेक्ट करतोय आणि या दोघांचा जो पण रिलेशनशिप होतो मला असं वाटलं की इथेच संपतो की काय। आणि अलीकडे जान्हवी आणि वैभव मध्ये पण कॉन्व्हर्सेशन ऐकायला मिळाली। जान्हवी वैभवला बोलत होती की आपण करतो आणि निक्की क्रेडिट घेऊन जाते, म्हणजे नेमकं काहीतरी चुकतंय। मला असं वाटतं की जान्हवी आणि निक्की मध्ये काही ना काही दुरावा नक्की येणार, त्यांच्या फ्रेंडशिप मध्ये काहीतरी दुरावा नक्की येणार, ज्याप्रमाणे जान्हवी वैभवला बोलत होती की करतो आपण आणि क्रेडिट निक्की घेऊन जाते। आणि परत एकदा निक्की आणि वर्षाताईमध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली। वर्षाताईने निक्कीच्या क्लिनिंग वर प्रश्न केले आणि हीच गोष्ट निक्कीला आवडली नाही आणि यामुळे परत एकदा निक्की आणि वर्षाताईमध्ये खूप आर्ग्युमेंट बघायला मिळाली। परत एकदा निक्की खूप हायपर झाली, परत एकदा निक्कीने वर्षाताईची डिसरिस्पेक्ट केली, ज्याप्रमाणे ती बोलत होती, ज्याप्रमाणे ती वर्षाताई सोबत वागत होती। आणि त्यानंतर जान्हवी आणि सूरज मध्ये पण आर्ग्युमेंट बघायला मिळाली। या मागे पण कारण आहे, जेव्हा सूरज कचरा पेटीत कचरा टाकायला गेला तेव्हा त्याचा कचरा टाकून झाल्यावर कचरा पेटी बंद करत होता आणि त्याची वेळी जान्हवीने पण कचरा टाकायचा प्रयत्न केला आणि याच टॉपिकवर जान्हवी आणि सूरज मध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली। याच गोष्टीवर सूरज आणि जान्हवी मध्ये पण भांडण पाहायला मिळाले। परत एकदा जान्हवी कडाडली आणि त्याची खरंच गरज नव्हती, तो मुद्दाच नव्हता, पण जान्हवीची जी सवय जान्हवी लवकर हायपर होते आणि तसंच पाहायला मिळालं। आणि या भांडणामध्ये जान्हवीने सूरजला काय काय बोललं, तू निघून जा, तू बावडट आहेस आणि बरेच काही। आणि जान्हवीला पण सूरजने सडेतोड उत्तर दिलं। अंकिता आणि छोटा पुढारी मध्ये पण खूप गोड कॉन्व्हर्सेशन ऐकायला मिळाली। अंकिता घनश्यामला खूप प्रेमळपणाने समजावित होती। पॅडी आणि घनश्याम मध्ये पण आर्ग्युमेंट बघायला मिळाली कारण पॅडीने कॉन्व्हर्सेशन मध्ये घनश्यामची लाज काढली होती आणि याच गोष्टीचा घनश्यामला खूप राग आलेला आणि यामुळेच या दोघांमध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली। आणि एपिसोडच्या शेवटी निक्की आणि अरबाज मध्ये कॉन्व्हर्सेशन ऐकायला मिळाली। ते दोघे एकत्र आले होते की त्यांच्यामध्ये जो प्रॉब्लेम क्रिएट झालेला तो सॉल्व्ह करायचा होता आणि त्या दोघांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह पण केला। तर बिग बॉस मराठी सीझन 5 च्या एपिसोड नंबर 9 मध्ये एवढं सगळं पाहायला मिळालं आणि ते बघून खूप भारी वाटलं, खूप एंटरटेनिंग एपिसोड होता। पण तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग एपिसोड साठी भाऊच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि शेअर करा। थँक्यू सो मच।